नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. व्हॅल्यू या शब्दाला इतकं महत्त्व आहे, इतका अर्थ आहे, खूप अर्थपूर्ण असा हा शब्द आहे. व्हॅल्यू म्हटलं की त्याच्यात पैशाची व्हॅल्यू येते, कष्टाची व्हॅल्यू येते, तुमच्या इतरांसाठी काही करण्याची व्हॅल्यू येते. असं सगळं काही करण्याची ही व्हॅल्यू असते. म्हणजे अनेक प्रकारची व्हॅल्यू आपण काउंट करत असतो. तर आता एक वेगळ्या प्रकारची व्हॅल्यू म्हणजे आपल्या स्वतःची व्हॅल्यू ती कशी काउंट करायची ते मी आता सांगते. कारण आपल्याला हेच माहीत नसतं की आपल्या स्वतःची व्हॅल्यू आपण कशी ठरवायची किंवा आपण कोणासाठी किती अवेलेबल व्हायचं हे आपणच आपलं ठरवत नाही. त्यामुळे काय होतं, लोक आपल्याला गृहीत धरतात आणि ते गृहीत धरल्यामुळे आपण सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत हे सगळ्यांना माहीत होतं. आणि मग तुमच्या मनाचा विचार न करता किंवा तुमच्या वेळेचा विचार न करता तुम्ही तुमच्या गैरसोयीचा विचार न करता ते तुम्हाला म्हणेल तेव्हा आपण अवेलेबल होत असतो. आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्याला प्रत्येकजण गृहीत धरायला लागतो की अरे ही व्यक्ती आपल्याला कधीही गरज असेल तेव्हा आपल्याला अगदी अवेलेबल असते आणि आपण हिला कधीही काही सांगू शकतो. म्हणजे ती आपल्याला गृहीत धरायला सुरुवात करते की ही व्यक्ती आपल्यासाठी केव्हाही उभी राहते आणि कधीही कशीही मदत करते. कोणी पैसे मागितले तरी आपण मदत करतो. कोणी सांगितलं की अगं मी आता थोडंसं मला माझी अडचण आहे तर माझ्या जरा सासूबाईंजवळ थांबशील का, ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्यांना हो म्हणत गेलो की होतं काय की प्रत्येकजण आपल्याला गृहीत धरायला सुरुवात करतो आणि त्यामुळे आपण मग त्या व्यक्तीच्या एका डिक्शनरीमध्ये आपण बसतो की म्हणजे तीच व्यक्ती असं नाही, कोणीही. म्हणजे हे मग ही गोष्ट कसं होतं की कानोकानीही जाते की अरे नाही, हो त्या का, हो त्या लगेच हो म्हणतात, नाही तसं ते. मग तुम्हाला खूप सारी लेबलं लावली जातील, नाही त्या खूप चांगल्या आहेत किंवा तो खूप चांगला आहे. जो कोणी असेल तो किंवा ती खूप चांगले आहेत, ते करतात. म्हणजे ही लेबलं लावतात आपल्याला. पण आपल्याला ही लेबल लावल्यानंतर मग आपल्याला इतकं छान वाटतं की आपल्याला वाटतं अरे वा, आपल्याला सगळे चांगले म्हणत आहेत, म्हणून मग आपण आणखीन उत्साहाने किंवा आणखीन हुरूप घेऊन त्यांना मदत करायला जातो आणि आपण त्यांना सगळ्यांना मदत करतो. पण ह्या सगळ्यामध्ये आपला स्वतःचा वेळ किती वाया जातो किंवा आपल्या घरातली कामं किती पेंडिंग पडलेली आहेत किंवा आपल्या घरातली कामं किती करायची राहिली आहेत हे मात्र आपण अजिबात पाहत नाही, लक्ष देत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की किंवा कधी कधी कसं होतं की म्हणजे एखाद्या व्यक्तीची अशी सवय असते बरं का की समोरच्याला अडचणीत मदत करायची, अशी पण एखाद्या व्यक्तीची सवय असते. त्याच्यामुळे ती व्यक्ती मदतही करत असते की हो चला आपण या व्यक्तीला आपण मदत करूया. त्यामुळे ती व्यक्ती मदतसुद्धा करते. तर अशा या सवयींमुळे काय होतं की तुम्हाला बरोबर आहे, तुम्हाला आनंद मिळत असेल, तुम्हाला समाधान मिळत असेल त्या व्यक्तीला मदत करून, ही गोष्ट नक्कीच चांगली आहे. कोणाला मदत करावी ही नक्की गोष्ट चांगली आहे. पण ते म्हणतात ना की अति झालं की त्याची माती होते, असं म्हणतात, तसं होतं. म्हणजे मग तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यायला वेळच मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला प्रत्येकजण प्रत्येक वेळेस जसा सापडेल तसा तुम्हाला तो काम सांगतो आणि मग तुम्हाला ते म्हणजे नाही म्हणता येत नाही. नाही म्हणणं हे आपण शिकलेलं नसतो, तर ते शिकायला पाहिजे, हे पहिली गोष्ट. एकदा मी एक गोष्ट ऐकली, ही विद्या बालनीच ही गोष्ट सांगितली की ती सांगत होती की एक खूप मोठं घर होतं, जॉईंट फॅमिली होती, अगदी छान मोठं, म्हणजे आपण ज्याला महाल असं म्हणू, अशा घरामध्ये ते राहत होते. आणि तिथे ते लोक सगळे एकत्र आलेले होते, एकत्र राहत असतात एकत्र येऊन. आणि त्या घरामध्ये त्यांचा एक असा स्पेशल टेलर ठरलेला असतो. तर तो टेलर त्यांच्याकडे अगदी सतत महिनाभरासाठी तो म्हणजे पूर्ण त्याला एंगेजच केलेलं असतं त्या लोकांनी. मग कोणीही यावं, कधी यावं, कसंही माप द्यावं आणि कितीही कपडे त्याच्याकडनं शिवून घ्यावेत. आणि मग बाकीच्या वेळेला कसं व्हायचं की आणि एरवी त्याला कोणी मग व्हॅल्यू द्यायचं नाही, फक्त त्याच्याकडे यायचे, कपडे टाकायचे, निघून जायचे, मग त्याच्याकडे कोणी फिरकायचं नाही, त्याला कसलीच किंमत देत नव्हते कोणी. त्याची किंमत फक्त एवढीच होती की त्याला त्यांना कपडे द्यायचे, मापं द्यायचे आणि त्यांनी ते शिवायचे. मग नंतर दिवसभर त्याच्याकडे कोणी फिरकायचं नाही. मग जेव्हा सगळं त्याचं काम संपायचं तेव्हा तो खूप वैतागायचा की अरे आता तर काहीच काम नाही, मग आता बसून काय करणार. त्यामुळे तो खूप वैतागायचा. त्यानंतर काही दिवसांनी आणखीन एक नवीन टेलर तिथे आला आणि नवीन टेलरला त्यांनी एंगेज केलं. आणि त्यांनी पाहिलं की अरे या नवीन टेलरला तर हे खूप सगळे भाव देत आहेत, किंमत देत आहेत आणि खूप जण ह्याची म्हणजे सगळेजण घरातली विचारपूससुद्धा ह्याची करत आहेत. आणि मी एवढं वर्षभर त्यांच्याकडे काम केलं आणि ह्यांनी मला कधीच व्हॅल्यू दिली नाही.
मला कधीच विचारलं नाही, माझी कधीच चौकशी केली नाही माझ्या बाबतीत काय आहे काय नाही, किंवा काय हवं आहे काय नको आहे. साधं पाणीसुद्धा कोणी विचारत नव्हतं. तर त्याला कळे ना की हे माझ्या बाबतीत मी एवढं वर्षभर करून पण नाही झालं, आणि हा आत्ताशी कुठे आलेला आहे आणि ह्याला सगळेजण व्हॅल्यू देतात, असं का बरं? तर तो शेवटी त्या टेलरला विचारतो, नवीन टेलर, की बाबा तू अशी काय जादू केलीस की तुझी हे सगळेजण विचारपूस करतात, तुझ्या मागे पुढे करतात, आणि तुला सगळेजण काय हवं नको ह्याची चौकशीसुद्धा करतात, आणि तू तुझा वेळेत निघूनही जातोस, असं काय म्हणजे काय प्रकार काय आहे बाबा हा? तेव्हा तो नवीन टेलर म्हणतो की ह्यांनी मला एंगेज करण्याच्या आधीच मी यांना माझ्या अटी घातलेल्या होत्या. काय होत्या त्या अटी? तर की बाबा मी येईन, माझ्या कामाची व्हॅल्यू इतकी इतकी आहे, मी इतके तासच काम करेन आणि ते काम केल्यानंतर मी निघून जाणार आहे. तर तुम्ही हे जे काम आहे ह्या कामाचे मला इतके इतके पैसे तुम्हाला द्यावे लागतील आणि मी यापेक्षा जास्त थांबणार नाही. ही अट घातल्यामुळे, म्हणजे बघा हां, आता कामाच्या तासांची अट, पैशाची अट, तेवढ्या वेळेत जेवढं काम पूर्ण होईल तेवढंच मी करेन ही अट, ह्या सगळ्या अटींमुळे घरातले लोक लगबगीने त्याच्या मागे पुढे धावत होते की हे असं कर, ते तसं कर, किंवा तुम्हाला काही फ्रेश राहण्यासाठी हवं आहे का वगैरे. मग त्याला कळलं की हां, म्हणजे हे असं सगळं आहे तर, आणि आपण अगदी साधेपणाने वागलो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की जगामध्ये साधं नक्कीच राहा, पण मूर्ख नका हो. नेहमी माझं एक असं ब्रीद वाक्य आहे की साधेपणाने माणसाने नक्की वागावं, पण ना मूर्खपणाने वागू नये. हे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कारण काय होतं की आपल्याला साधं असाधं म्हणून आपल्याला सगळे कौतुक करतात, आपल्याला डोक्यावर बसवतात, आणि स्वार्थासाठी ते आपल्याला वापरून घेतात. त्यांचं काम निघून गेल्यानंतर तुमच्याकडे ते बघतसुद्धा नाहीत. हा अगदी येणारा अनुभव आहे. मला स्वतःलासुद्धा हा अनुभव आलेला आहे. आणि मग ह्या अनुभवातून आपण शहाणं व्हायचं असतं, शिकायचं असतं की कुणाच्या किती आणि कसं उपयोगी पडायचं आणि किती वेळ उपयोगी पडायचं. तर हे आपल्या म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, आपली स्वतःची व्हॅल्यू आपण ठेवून घेणं. तर ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला ठेवता आली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला असेच अनुभव आलेत का? तुमचे अनुभव काय आहेत मला नक्की कळवा, आणि तुम्ही कुठून बोलता हे सुद्धा नक्की कळवा. कारण काय आहे की प्रत्येकाला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला विचारलं पाहिजे, कोणीतरी आपल्याला किंमत दिली पाहिजे. पण हे असं मनात ठरवण्यापेक्षा की कोणीतरी मला किंमत दिली पाहिजे आणि कोणीतरी मला विचारलं पाहिजे, असं म्हणून कोणी विचारत नाही आणि कोणी तुम्हाला किंमत पण देत नाही. तुम्हाला स्वतःची किंमत स्वतःलाच ठेवून घ्यावी लागते. तेव्हा लोक तुम्हाला मान देतात, किंमत देतात, तुमची व्हॅल्यू करतात. धन्यवाद.